Three prizes are to be distributed in a quiz contest. The value of the second prize is 5/6 the value of the first prize, and the value of the third prize is 4/5 that of the second prize. If the total value of the prizes, three prizes, is rupees 150, find the value of each prize. बघा, क्विज कॉन्टेस्ट सांगितलं आपण. स्पर्धा आहे कोणती तरी, आपण चेसची स्पर्धा कन्सिडर करूया. त्याच्यामध्ये 3 प्राइज आहेत. फर्स्ट प्राइज आपण x घेऊया माहितीसाठी, सेकंड प्राइज y आणि थर्ड प्राइज z. x, y आणि z असं जर कन्सिडर केलं तर बघा इथे काय सांगितलं आहे. द व्हॅल्यू ऑफ द सेकंड प्राइज इज 5/6 दॅट ऑफ द फर्स्ट प्राइज. फर्स्ट प्राइजच्या किती पट आहे? 5/6, 5/6 पट आहे. कोणतं प्राइज? सेकंड प्राइज. म्हणजे समजा मी हे x मानलं, फर्स्ट प्राइज जर x मानलं तर सेकंड प्राइज किती आहे सांगितलं त्यांनी? सेकंड प्राइज इज 5/6 दॅट ऑफ द फर्स्ट प्राइज. फर्स्ट प्राइजच्या 5/6 टाइम्स आहे, म्हणजे सेकंड प्राइज येणार 5/6x. आणि पुढे त्यांनी सांगितलं आहे अँड द व्हॅल्यू ऑफ द थर्ड प्राइज. थर्ड प्राइज म्हणजे z हे थर्ड प्राइज आहे, ते किती असणार आहे? इज 4/5 दॅट ऑफ द सेकंड प्राइज. हे जे थर्ड प्राइज आहे हे 4/5 आहे, म्हणजे 4/5 टाइम्स कोणाच्या? सेकंड प्राइजच्या. सेकंड प्राइज काय मानलंय आपण? तर 5/6x आहे. एवढंच समजलं पाहिजे. क्वेश्चन मध्ये त्यांनी सांगितलंय 4/5 टाइम्स ऑफ सेकंड प्राइज आहे थर्ड प्राइज. त्यामुळं मग सेकंड प्राइज काय आलेलं आहे? तर हे x, y आणि z असे 3 व्हेरिएबल आहेत. पण आपला चॅप्टर चालू आहे आणि इझिली आपण एका व्हेरिएबलमध्ये मांडता येत असेल तर 2 व्हेरिएबल 3 व्हेरिएबलमध्ये जायची अजिबात गरज नाही आहे. फर्स्ट प्राइज x मानत असेल तर सेकंड प्राइज 5/6 टाइम्स ऑफ x हे ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि थर्ड प्राइज त्यांनी 4/5 टाइम्स ऑफ सेकंड प्राइज सांगितलं आहे, म्हणजे 5/6x 4/5 टाइम्स असणार आहे. हे झालं थर्ड प्राइज. आणि मग फ्रॉम गिवन कंडिशन टोटल चेस कॉम्पिटिशनचं फर्स्ट प्राइज शक्यतो आता 3 प्राइज आहेत, त्यांची सगळ्यांची ॲडिशन एकेकाळी 150 रुपये असायची. आता एक प्राइजच साधारण म्हणजे जास्त अमाऊंट दिली जाते प्राइजेसची आणि एंट्री फी पण तशीच असेल. पण त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं आहे तिन्ही प्राइजेसची ॲडिशन किती येणार आहे? तर 150 येणार आहे. म्हणजे फ्रॉम गिवन कंडिशन x प्लस 5/6x प्लस हे 5 कॅन्सल करूया, म्हणजेच 4/6x येईल, म्हणजेच 2ने डिवाइड केल्यानंतर 2/3x येईल. हे सिम्पलेस्ट फॉर्म मला थर्ड प्राइजचा, हा सेकंड प्राइज आहे आणि हा फर्स्ट प्राइज आहे. आणि तिन्हीची ॲडिशन किती येणार आहे? तर थर्ड प्राइज आलेला आहे 2/3 टाइम्स ऑफ x. तिन्हीची सम किती घेणार तुम्ही? 150 रुपीज. आणि मग हे सिम्प्लिफाय करायचं आहे. कसं करायचं? डिनॉमिनेटरमध्ये मला कोणतीही टर्म नको आहे. डिनॉमिनेटरमध्ये 3 आहे, 6 आहे. त्यासाठी मी थ्रूआउट इक्वेशनला LHS आणि RHS दोन्हीला सुद्धा 6ने मल्टिप्लाय करतो, जेणेकरून लेफ्ट आणि राईटचा डिनॉमिनेटरमध्ये काही राहणार नाही. मल्टिप्लाय बाय 6 केल्यानंतर एक्सचं काय येणार? 6x येईल,
प्लस 5/6xला 6ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 5x फक्त राहील आणि 6 मल्टिप्लाय बाय 2/3 3 to the 6 2 to the 4 4x इज इक्वल टू 150 मल्टिप्लाय बाय 6 15 3 जा 15 6 जा ना 960 शबाश सर 900 हाँ ना आणि मग 6x प्लस 4x 10x 10x प्लस 5x 15x इज इक्वल टू 900 आणि मग x इज इक्वल टू 900ला परत एकदा 15ने डिवाइड करायचं इकडे मल्टिप्लाय केलं नसतं तर चाललं असतं आणि मग x इज इक्वल टू काय येणार आहे 60 x ची व्हॅल्यू म्हणजे काय फर्स्ट प्राइज देअरफॉर फर्स्ट प्राइज मिळाला 60 रुपीज सेकंड प्राइज किती आहे 5/6x म्हणजेच 5/6 मल्टिप्लाय बाय 60 इज इक्वल टू 16 जा 60 10 5 जा 50 रुपीज सेकंड प्राइज आणि थर्ड प्राइज 2/3x आहे 2/3x इज इक्वल टू 2/3 मल्टिप्लाय बाय x ची व्हॅल्यू 60 3 2 जा 2 2 जा 4 40 रुपीज म्हणजे सेकंड प्राइज 50 थर्ड प्राइज 40 फर्स्ट प्राइज आलेलं आहे 60 आन्सर आल्यानंतर क्रॉस चेक करायचं असेल तर तुम्ही एवढा तर विचार आपण करू शकतो की फर्स्ट प्राइज जास्त असलं पाहिजे सेकंड प्राइज त्यापेक्षा कमी पाहिजे त्यापेक्षा कमी थर्ड प्राइज कधी कधी इथे 60 येतं आणि थर्ड प्राइजचा आन्सर 100 येत असेल तर मात्र आपल्याला त्यावेळेसच विचार केला पाहिजे ठीक आहे क्वेश्चन लिहून झाला सोल्युशन लिहिलं ॲक्च्युली तुम्हाला स्टेटमेंट लिहावे लागतील की रे पहिल्यांदा हे लेट हे लिहिलं नाही मी कंटाळा केला तुम्ही पण नक्की केला असणार पहिल्यांदा एक्स बी द फर्स्ट प्राइज ऑफ द गिवन कॉन्टेस्ट हे एक्स येणार देअरफॉर सेकंड प्राइज इज 5/6 ऑफ द फर्स्ट प्राइज किंवा सेकंड प्राइज इज इक्वल टू 5/6 टाइम्स ऑफ एक्स अँड थर्ड प्राइज इज इक्वल टू 4/5 टाइम्स ऑफ सेकंड प्राइज 4/5 मल्टिप्लाय बाय 5/6x म्हणजे सिम्प्लिफाय करून 2/3x हे थर्ड प्राइज आल्यानंतर फ्रॉम गिवन कंडिशन टोटल प्राइजेस टोटल व्हॅल्यू ऑफ द 3 प्राइजेस इज इक्वल टू 150 येणार म्हणून मग ह्यांची तिघांची ॲडिशन x प्लस 5/6x प्लस 2/3x यांची ॲडिशन येणार 150 क्रॉस मल्टिप्लाय न करता 6 आणि 3चा LCM 6 आहे म्हणून थ्रूआउट दोन्ही साईडला 6ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला हे सिंपल फॉर्ममध्ये येईल आणि आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढता येईल आणि एक्सवरून सेकंड प्राइज थर्ड प्राइज पण मिळेल सेकंड क्वेश्चन बघा डिवाइड रुपीज 1380 among Ahmad, John and Babita so that Babita so that the total so that the amount Ahmad receives is 5 times as much as Babita's share is 5 times as much as Babita's share and is 3 times as much as
जॉन्स शेअर. तिघांमध्ये अमाऊंट डिस्ट्रीब्यूट करायची आहे 1380. म्हणजे जी काही टोटल अमाऊंट असेल ती 1380 असणार आहे. आणि मग बोला सारखी अमाऊंट कसं विचारलंय? कुठे विचारलंय? हा, सारखी अमाऊंट मिळेल का हे विचारले का? विचारलंय का? तुला काय वाटतंय प्रश्नावरून? कुठल्या शब्दामध्ये, कुठल्या वर्डमध्ये तुला दिसतंय की तिघात सारखी अमाऊंट आहे? का विचार करायची सवय नाही आपल्याला म्हणून आपल्याला बोलायची सवय आहे? इथे कुठला शब्द दिसतोय इक्वल अमाऊंट आहे? मराठीमध्ये आहे का कुठे किंवा इंग्लिशमध्ये असेल की कुठेतरी? तू म्हणतोय म्हणजे काहीतरी असेल की इक्वल अमाऊंट. म्हणजे तुला असं म्हणायचं की तिघं असतील, तिघांमध्ये जर अमाऊंट द्यायची आहे तर तू काही पण होऊ दे इक्वलच देणार, मी कुणावर भेदभाव करणार नाही असा तुझा विचार आहे. खूप चांगला आहे, पण प्रश्न वाचला पाहिजे की रे. बघूया आपण. बघा, ज्यांना समजलंय त्यांनी स्टार्ट करायला हरकत नाही. व्हिडिओ बंद आहेत बऱ्याच लोकांचे, त्यांनी लेफ्ट व्हायला हरकत नाही. थोडासा वेगळा प्रश्न आहे मगाचपेक्षा. मगाशी थोडासा जास्त सोपा होता असं म्हणायला हरकत नाही, कारण 3 प्राइज होते. एक प्राइज एक्स मानली की दुसरी प्राइज लगेच त्यांनी रेशो दिलं होतं, रिलेशन 5/6 टाइम्स आहे. आणि थर्ड प्राइजचं पण दिलं होतं सेकंडच्या किती टाइम्स आहे. पण इथे मात्र बघा, एक तर क्लिअर आहे की टोटल अमाऊंट जी आहे तिघांची मिळून 1380 येणार आहे. त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम कुठे येतोय की त्यांनी सांगितलं अहमदला जेवढे मिळणार आहेत. आपण एक काम करूया, इथे अहमद आहे, दुसरं कोण आहे जॉन आहे, आणि तिसरी बबिता आहे. इथे विचार करूया, अहमदला जी अमाऊंट मिळणार आहे ती 5 टाइम्स ॲज मच ॲज बबिताज शेअर. बबिताला जेवढी अमाऊंट मिळणार आहे त्याच्या किती पट आहे? 5 टाइम्स आहे. आपण एक सिंपल काम करूया, बबिताला मिळणारी अमाऊंट एक्स मानली तर अहमदला मिळणारी अमाऊंट किती असणार आहे? 5x. एवढं तर आपल्याला सहज समजतं. जेवढं समजतंय तेवढं समजून घेऊया, नंतर बघूया बाकीचं काय करायचं. बबिताची अमाऊंट एक्स मानली तर अहमदची अमाऊंट 5x आहे, हे इथपर्यंतच्या स्टेटमेंटवरून कळतंय. पुढे त्यांनी सांगितलं ती जी अमाऊंट आहे कुणाला मिळणारी, अँड इज याचा अर्थ काय? तीच अमाऊंट कुणाला मिळणारी? अहमदला मिळणारी अमाऊंट ही 3 पट आहे. कुणाच्या 3 पट आहे? अहमदला मिळणारी अमाऊंट किती आली? 5x आहे. म्हणजेच 5x ही 3 टाइम्स आहे. कुणाच्या 3 टाइम्स आहे? तर जॉनच्या. आणि जॉनची अमाऊंट आपल्याला अजून माहीतच नाही आहे. आपण जर जॉनची अमाऊंट माहीत असती तर 3 टाइम्स ऑफ जॉन्स अमाऊंट हे लिहिलं असतं, पण हे माहीत नाही त्यामुळं बरेच जण अडकतात. आता आपण बघा, लक्ष द्या, तिघांची टोटल किती आहे? 1380. आपल्याला जर दोघांची अमाऊंट माहीत असेल तर दोघांची ॲडिशन करून ती जर 1380 मधून मायनस केली तर कोणाची अमाऊंट मिळणार आहे? जॉनची. एवढंच समजलं पाहिजे आपल्याला. बघा, त्यांनी दिलेल्या कंडिशनवरून मी जॉनची अमाऊंट काढतो. कशी? तर टोटल 1380 आहे, तर 1380 मधून काय मायनस करणार मी? तर अहमद आणि बबिताला मिळालेली अमाऊंट मायनस करणार. म्हणजेच 5x + x या दोघांची अमाऊंट मायनस केली आणि मग यांची ॲडिशन किती येते? 1380 - 6x. ही कुणाला मिळालेली अमाऊंट आहे? जॉनला मिळालेली अमाऊंट. बघा, तिन्हीचा आन्सर मिळाला आता आपल्याला. आणि मग त्यांनी जी 3 टाइम्सची कंडिशन दिली, त्यांनी सांगितलं अहमदना मिळालेली अमाऊंट ही 3 पट आहे
जॉनला मिळालेले ते इक्वेशनमध्ये आपण किंमत टाकूया. अहमदला मिळालेली अमाऊंट आहे 5x आणि ती 3 टाइम्स आहे कुणाच्या, जॉनच्या अमाऊंटच्या. आता जॉनची अमाऊंट आपली आलेली आहे 1380 मायनस 6x. आणि मग हे इक्वेशन आलं लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. सिम्प्लिफाय करायचं, एक्सची व्हॅल्यू काढायची, म्हणजेच बबिताची अमाऊंट मिळेल ती व्हॅल्यू इथे टाकायची, अहमदची अमाऊंट मिळेल ती व्हॅल्यू इथे टाकायची, जॉनची अमाऊंट मिळेल. तिघांचा जॉनचा शेअर विचारलाय का, काय विचारलंय, डिवाइड करायला सांगितलंय म्हणजे तिघांचा शेअर विचारलाय. सॉल्व करूया. 5x इज इक्वल टू 3 इंटू 13, 3 मल्टिप्लाय बाय 1380, मी मल्टिप्लाय करत नाही, मायनस 6 3 18x, 18x लेफ्टला आल्यानंतर 5x मध्ये ॲड होणार आहेत, इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय 1380. हे डिवाइड करून कॅन्सलच होईल. 18 प्लस 5 किती, 23x इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय 1380. आता एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर 3 इंटू 1380 ला कशाने डिवाइड करायचं, 23. 23 प्राईम नंबर आहे का, प्राईम नंबर आहे. त्यामुळे मग एवढं क्लिअर आहे, मिळणारी अमाऊंट जर डेसिमल फॉर्ममध्ये नसेल तर 23ने डिवाइड होणारच आहे. 3 ला होणार नाही तर 1380ला तर होईलच नक्की. 13चा किती पट आहे, 6 टाइम्स आहे, म्हणजेच 3 मल्टिप्लाय बाय 60 असेल ना, 60. 3 मल्टिप्लाय बाय 60 इज इक्वल टू 180. 180 रुपीज कुणाला मिळालेली अमाऊंट आहे, बबिताची अमाऊंट. हे पुढे लिहावं लागेल तुम्हाला. बबिता शेअर इज इक्वल टू x इज इक्वल टू रुपीज 180. आणि त्याच्यानंतर कोणाचं शेअर घेऊया, अहमद शेअर. अहमदचा शेअर किती येणार, 5x म्हणजेच 5 मल्टिप्लाय बाय 180 इज इक्वल टू 18 पंचे किती रे, 900 रुपीज 900. हा झाला अहमदचा शेअर. आणि जॉनचा शेअर जो आहे तो 1380 मायनस 6x आहे. इथे लिहितो 1380 मायनस 6x, म्हणजेच 1380 मायनस 6 इंटू एक्सची व्हॅल्यू 180 म्हणजे 1380 मायनस 18 सक किती रे, 18 त्रिक 36, 37, 38, किती 1080 येते का, आणि 1080 मायनस झाला 30, 300 रुपीज 300 बरोबर आहे. चालेल, रुपीज 300 कुणाचा शेअर, जॉनचा शेअर. आता हे आलेलं आन्सर अहमद शेअर, बबिता शेअर आणि जॉन शेअर हे बरोबर आहे का, 1-2 मिनिटामध्ये, अर्ध्या मिनिटामध्ये, 1 मिनिटामध्ये आपण क्रॉस चेक करू शकतो. कसं, तर या तिन्हीची ॲडिशन करून बघायची. जर ती 1380 येत नसेल तर काहीतरी खेळ झालेला आहे. बघा, चेक करा. सुरुवात कुठून केली बघा. हे असे पिक्चर फॉर्ममध्ये शक्यतो लिहू नका. आता एवढे एक्झाम्पल झालेत की लेट बबिता शेअर बी रुपीज एक्स, हे तुम्ही लिहिलं तरी चालेल, मी नाही लिहिलं तरी चालेल. याच्या आधी बरंच सॉल्व केलं आहे आपण. अँड देअरफॉर फ्रॉम गिवन कंडिशन अहमद शेअर इज इक्वल टू 5x अँड सिन्स द टोटल शेअर किंवा टोटल अमाऊंट इज 1380, देअरफॉर जॉन शेअर इज इक्वल टू 1380 मायनस दोघांचे ॲडिशन. ते आल्यानंतर 1380 मायनस 6x येईल, जॉन शेअर मिळेल. आणि मग शेवटी दिलेली कंडिशन की अहमदची अमाऊंट 5 टाइम्स ऑफ बबिता शेअर तर आहेच, पण ती 3 टाइम्स ऑफ जॉन शेअर पण आहे. आणि जॉन शेअर आलेलं आहे, अहमद शेअर आलेलं आहे, म्हणून मग इक्वेशन आलं पाहिजे एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी. ते इक्वेशन आपल्याला इथे मिळतंय दिलेल्या सेकंड कंडिशनवरून. ठीक आहे, तुम्ही दुसऱ्या मेथडनी पण सॉल्व करू शकता. असं काही नाही की याच मेथडनी सॉल्व केलं पाहिजे. मी मला जे पॉसिबल झालं वाटलं ती मेथड सांगितली. तुम्ही वेगळ्या पद्धतीनं पण सॉल्व करू शकता. एक वर्ड प्रॉब्लेम मॅथ्सचा तुम्ही 4-5 मेथडनी वेगवेगळ्या सॉल्व करू शकता. फक्त आन्सर जे आलं आहे
ते क्रॉस चेक करून बघायचं आल्यानंतर की बरोबर आहे का. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. स्क्रीनशॉट सेंड करता का त्या फोटो? का दिसत नाहीये का? हा ब्लर दिसतो. बाकीच्यांना पण ब्लर दिसतंय का क्लिअर आहे? क्लिअर दिसते सर. बरं आर्य, आता हे काय करतो मी आज संध्याकाळीच तुम्हाला व्हिडिओ शेअर करतो आजच्या लेक्चरचा. ज्यांना काही दिसण्याचा प्रॉब्लेम आहे, क्लिअर दिसत नसेल, त्यांनी त्यामध्ये बघितलं तर चालेल. नेटचा प्रॉब्लेम वाठारचा बंद नाही झाला का रे? दिसतंय. ठीक आहे. सेकंड लास्ट क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन लिहायचा कंटाळा करू नका, लिहिल्यानंतर वाचायचा कंटाळा करू नका. क्वेश्चन वाचल्यावर काहीतरी एक्स मानायचं आहे याचा विचार करायचा कंटाळा करू नका, आणि मग आन्सर येणार आहे. द लेंथ ऑफ अ रेक्टँगल कुठे काय स्पेलिंग चुकत असेल तर सांगा मला. एक्सीड्स इट्स ब्रीथ बाय 4 सेंटीमीटर. मध्ये मध्ये ये जा करू नका. थांबवायचं असेल तर थांबा, जायचं असेल तर जा, पण ये जा करू नका. इफ लेंथ अँड ब्रीथ आर each increase by 3 centimeter. each तीन सेंटीमीटरनी जर लेंथ आणि ब्रीथ दोन्ही इन्क्रीज केले, द एरिया ऑफ द न्यू रेक्टँगल विल बी, the area of the new will be 81 centimeter square more than the 81 centimeter square more than that of the given rectangle. कुणाला दिसत नसेल, क्लिअर कळत नसेल अक्षर, तर नंतर क्वेश्चन रीड करायची आठवण करा मला. फाइंड द लेंथ अँड ब्रीथ ऑफ द गिवन रेक्टँगल. Length and breadth of the given rectangle. बघा, आपण याच्या आधीचे एक्झाम्पल, प्रत्येक स्टेटमेंट सुरुवातीला एक्स मानायचं, नंतर मग काय दिली कंडिशन त्यानुसार इक्वेशन तयार होतं ते पाहिलं. आपण हे एक्झाम्पल थोडंसं कॉम्पिटिटिव्हचा क्वेश्चन आहे असं समजून सॉल्व करूया.
म्हणजे जास्त वर्ड फॉर्ममध्ये न लिहिता इझिली कसं समजेल, तुमच्यापर्यंत कसं पोहोचेल याचा विचार करूया. लिहिला क्वेश्चन परत एकदा वाचून दाखवतो ज्यांनी लिहिलं नसेल. जे लिहित नसतील त्यांनी लिहा, दुसरा ऑप्शन नसतो, त्याशिवाय समजत नाही. द लेंथ ऑफ अ रेक्टँगल exceeds its breadth by 4 centimeter. If the length and breadth are each increased by 3 centimeter, the area of the new rectangle will be 81 centimeter square more than that of the given rectangle. म्हणजे आपण म्हणूया की सुरुवातीचा हा गिवन रेक्टँगल आहे आणि त्यानंतर प्रत्येकाची लेंथ आणि ब्रीथ दोन्ही सुद्धा कितीनी 3 सेंटीमीटरनी इन्क्रीज केली आणि मग नवीन रेक्टँगल तयार झाला आणि मग त्यांनी सांगितलंय त्याचा एरिया हा 81 सेंटीमीटरनी काय जास्त आहे, मोर दॅन दॅट ऑफ द गिवन रेक्टँगल. फाइंड द लेंथ अँड ब्रीथ ऑफ द गिवन रेक्टँगल. सुरुवात करूया कुठून, तर 4 सेंटीमीटर काय सांगितलं त्यांनी, तर लेंथ ऑफ द रेक्टँगल एक्सीड्स इट्स ब्रीथ बाय 4 सेंटीमीटर. हे वाक्य बघा महत्त्वाचं आहे की कोण जास्त आहे, तर लेंथ एक्सीड करते. याचा अर्थ लेंथ जास्त आहे कोणापेक्षा, ब्रीडपेक्षा. कितीनी जास्त आहे, 4 सेंटीमीटरनी जास्त आहे. म्हणजे ब्रीड जर एक्स मानली, या केसमध्ये दुसरा जो आहे त्याला शक्यतो एक्स मानायचा आणि त्याच्यामध्ये 4 सेंटीमीटर ॲड केल्यानंतर आपल्याला लेंथ मिळणार आहे. म्हणजेच आपण ही लेंथ घेऊया एल आणि ही ब्रीड घेऊया आणि मग ब्रीड एक्स सेंटीमीटर मानली तर लेंथ काय येणार आहे, एक्स प्लस 4 सेंटीमीटर. हे एवढं महत्त्वाचं कळायला पाहिजे. आणि त्यावेळेसचा एरिया ऑफ गिवन रेक्टँगल A1 म्हणूया आपण, तो किती येणार, एक्स मल्टिप्लाय बाय लेंथ इंटू ब्रीड. फॉर्म्युला एरियाचं सगळ्यांना माहिती आहे, लेंथ इंटू ब्रीड आणि मग एक्स मल्टिप्लाय बाय एक्स प्लस 4, म्हणजे सिम्प्लिफाय करूया एक्स स्क्वेअर प्लस 4x. हा आला इक्वेशन नंबर 1 पहिल्या रेक्टँगलचा एरिया. त्यानंतर त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे इफ द लेंथ अँड ब्रीथ ईच इन्क्रीज बाय 3 सेंटीमीटर. म्हणजे लेंथ थोडीशी इन्क्रीज करूया 3 सेंटीमीटरनी आणि ब्रीथ पण 3 सेंटीमीटरनी इन्क्रीज केली. सरळ आहे, एरिया पण इन्क्रीज होणार आहे. नवीन जो रेक्टँगल आहे त्याची लेंथ किती, ब्रीथ किती होती, एक्स होती, तर न्यू रेक्टँगलची ब्रीथ किती येणार, एक्स प्लस 3 सेंटीमीटर. जुन्या रेक्टँगलची लेंथ, गिवन रेक्टँगलची लेंथ होती एक्स प्लस 4 सेंटीमीटर, तर न्यू रेक्टँगलची लेंथ किती येणार, ती पण 3 सेंटीमीटरने इन्क्रीज केली आहे. म्हणजेच एक्स प्लस 4 प्लस 3 म्हणजेच एक्स प्लस 7 सेंटीमीटर. ही झाली. आपण L1 B1 म्हणूया, पहिल्या रेक्टँगलची लेंथ आली आणि ब्रीथ, आणि दुसऱ्या रेक्टँगलची लेंथ L2 आणि ही B2 म्हणूया. आणि याचा एरिया जो येणार आहे बघा, हे लक्षात येते का, याचा एरिया A2 म्हणूया, मोठ्याचा एरिया. त्याचा फॉर्म्युला काय येणार, तर L2 मल्टिप्लाय बाय B2, लेंथ इंटू ब्रीथ, पण चेंज झालेली, इन्क्रीज झालेली. जी लेंथ ऑलरेडी एक्स प्लस 4 होती याच्याऐवजी आता असणार आहे एक्स प्लस 7, 3 सेंटीमीटरनी इन्क्रीज झाली. आणि ही ब्रीथ एक्स सेंटीमीटर होती, ती किती असणार आहे, एक्स प्लस 3. म्हणजेच सिम्प्लिफाय केल्यानंतर याचा एरिया किती येतो आहे तो बघूया. एक्सनी मल्टिप्लाय केलं प्रत्येकाला, एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस ॲक्च्युली 3x आणि 7x यांची ॲडिशन मी डायरेक्ट लिहितो. हे ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर आपण फॉर्म्युला पण पाहिला आहे. काही जणांना बघायचं असेल तर 7x प्लस 3x दोन्हीची ॲडिशन येते 10x प्लस 7 3 जा 21. हा झाला इक्वेशन नंबर 2, A2 एरिया. आणि मग इक्वेशन कसं येणार ज्याच्यामधून एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, तर त्यांनी सांगितले हा जो नवीन एरिया आहे तो 81 सेंटीमीटर स्क्वेअरनी जास्त आहे गिवन रेक्टँगलपेक्षा. गिवन रेक्टँगल कोणता, हा A1 आणि नंतर न्यू रेक्टँगल कोणता, A2. आणि मग त्यांनी सांगितलं नवीन रेक्टँगलचा एरिया हा 81 सेंटीमीटर स्क्वेअरनी जास्त आहे गिवन रेक्टँगलपेक्षा. म्हणजे A2 इज इक्वल टू A1 प्लस 81. काही जण
A2 जास्त आहे म्हणल्यानंतर A2 मध्ये 81 ॲड करतात, अजिबात नाही. A2 जास्त आहे याचा अर्थ A2 इज इक्वल टू A2 हा A1च्या इक्वल कधी येणार, जर A2 जास्त आहे तर A1 मध्ये 81 ॲड केल्यावर A1 प्लस 81 आणि मग A2 किती आहे, एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 21 इज इक्वल टू A1 एक्स स्क्वेअर प्लस 4x मध्ये किती ॲड करूया 81 आणि मग दोन्ही साईडला एक्स स्क्वेअर दोन्ही साईडला कॅन्सल झाले, एक्स स्क्वेअर इकडे आल्यानंतर कॅन्सल झाले, 4x लेफ्टला आल्यानंतर 10x मायनस 4x इज इक्वल टू 81 राईटला आहे, 21 राईटला घेतले मायनस 21 म्हणजेच 6x इज इक्वल टू 60 येते का बघा, 6x इज इक्वल टू 60 आणि मग देअरफॉर x इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. एक्सची व्हॅल्यू जर 10 सेंटीमीटर आहे तर कशाची व्हॅल्यू मिळाली, ब्रीथ मिळाली आपल्याला गिवन रेक्टेंगलची 10 सेंटीमीटर आणि मग x प्लस 4 काय आहे, लेंथ आहे. देअरफॉर x प्लस 4 इज इक्वल टू 10 प्लस 4 इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. ही काय मिळाली, लेंथ आणि ही मिळाली ब्रेथ. बघा आता हे क्रॉस चेक कसं करायचं, गंमत आहे. ही एक्सची व्हॅल्यू 10 सेंटीमीटर आणि एक्सची व्हॅल्यू म्हणजे ब्रीथ 10 सेंटीमीटर आली आणि लेंथ 14 सेंटीमीटर आली, ती क्रॉस चेक कशी करायची, तर ही आलेली एक्सची व्हॅल्यू 10 सेंटीमीटर या एरियामध्ये टाकायची. 10चा स्क्वेअर 100 प्लस 4 इंटू 10 म्हणजे 40, 100 अँड प्लस 40 म्हणजे 140. हा आला पहिल्या रेक्टँगलचा एरिया आणि एक्सची व्हॅल्यू 10 इथे टाकायची. 10चा स्क्वेअर 100 प्लस 10 इंटू 10 100, 200 प्लस 21 म्हणजे हा एरिया येतोय 221 आणि हा एरिया काय आला होता 140 आणि मग ह्याच्यापेक्षा हा 81 जास्त आहे का बघा, 140 प्लस 81 केलं तर 221 येत आहे किंवा 221 मायनस 140 किती येणार आहे 81. बरोबर आहे का समर्थ. व्हिडिओ बंद करून तुम्ही क्लास करा आणि नंतर मग काय करत नाही म्हणून जर रिझल्ट नाही येत आहे तर मग आहे आम्ही सर मला बोर्ड क्लिअर दिसत नाहीये. बोर्ड क्लिअर दिसत नाहीये. अजून कोणाला नेटचा प्रॉब्लेम आहे, आर्या बरोबर समर्थ प्रॉब्लेम आहे. आता क्लिअर दिसतंय का समर्थ. नेट प्रॉब्लेम तुझा खूप दिवस झाला आहे ना रे, मागचे 1-2 महिने झालं तू हेच कारण सांगतोय व्हिडिओ बंद करण्यासाठी समर्थ, बरोबर आहे का. नाही सर तसे क्लिअर दिसत नव्हतं म्हणून 2-3 वेळा जास्त जॉईन झालं. बरं ठीक आहे. बघा लास्ट क्वेश्चन घ्यायचा आहे, हा झाला असेल तर सांगा. फक्त इथे आता परत एकदा एक अर्ध्या मिनिटामध्ये आपण एक्झाम्पल बघूया. लेंथ ऑफ द रेक्टँगल एक्सिड्स इट ब्रीथ बाय 4 सेंटीमीटर. म्हणजे ब्रीथ आपण लांबी आणि रुंदी जर 1 सेंटीमीटर मानली तर लांबी जी आहे लेंथ किती येणार आहे तर एक्सिड करते म्हणजे जास्त आहे 4 सेंटीमीटरनी म्हणजेच x प्लस 4 सेंटीमीटर. हे झालं गिवन रेक्टँगलची लेंथ आणि ब्रीथ. लगेचच त्याचा एरिया काढूया. लेंथ इंटू ब्रीथचा फॉर्म्युला वापरून लेंथ x मल्टिप्लाय बाय x प्लस 4 म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 4x हा आला गिवन रेक्टँगलचा एरिया. त्यानंतर त्यांनी प्रश्नामध्ये सांगितलं आहे की इफ लेंथ अँड ब्रीथ म्हणजे दोन्ही सुद्धा आज आर इन्क्रीज बाय 3 सेंटीमीटर म्हणजे इथे 1 सेंटीमीटर होती, ही काय झाली लेंथ x प्लस 3 सेंटीमीटर आणि इथे x प्लस 4 सेंटीमीटर होती लेंथ, ब्रीथ 1 सेंटीमीटर होती ती x प्लस 3 सेंटीमीटर झाली आणि लेंथ x प्लस 4 सेंटीमीटर होती ती 3 सेंटीमीटर ॲड केल्यानंतर x प्लस 4 प्लस 3 म्हणजेच x प्लस 7 सेंटीमीटर झाली. आणि त्यावेळेसचा म्हणजेच न्यू रेक्टँगलचा एरिया पण लगेच कॅल्क्युलेट करूया. लेंथ इंटू ब्रीथ म्हणजेच x प्लस 7 मल्टिप्लाय बाय x प्लस 3. हे ब्रॅकेट 2 व्यवस्थित मल्टिप्लाय केले तिथे जर चुकला नाही एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 21 येणार आहे आणि मग तो एरिया आधीचा गिवन एरियापेक्षा त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे की 81 सेंटीमीटर स्क्वेअरनी जास्त आहे. म्हणजेच इथे इक्वेशन तयार होणार आहे आपलं की न्यू एरिया ऑफ रेक्टँगल किंवा एरिया ऑफ न्यू रेक्टँगल इज इक्वल टू 81 सेंटीमीटर स्क्वेअर मोर दॅन द गिवन रेक्टँगल. म्हणून मग
नवीन एरिया आहे x² + 10x + 21 आणि इज इक्वल टू ओल्ड एरिया आहे x² + 4x + 81. 81 जास्त आहे म्हणून 81 ॲड केले, सिम्प्लिफाय केलं, x सॉल्व केलं, सगळं एक्सची व्हॅल्यू मिळाली, एक्सची व्हॅल्यू इथे टाकली. लेंथ काढण्यासाठी एक्सची व्हॅल्यू म्हणजे ब्रीथ आहे, एक्स लेंथ फाइंड करण्यासाठी x + 4 म्हणजेच 10 + 4 14 सेंटीमीटर आलेली आहे. आणि हे क्रॉस चेक करायचं असेल आन्सर बरोबर आहे का चुकीचं आहे, ही एक्सची व्हॅल्यू न्यू एरियामध्ये आणि ओल्ड एरियामध्ये टाकून बघायचं. न्यू एरिया येतो 221 सेंटीमीटर स्क्वेअर, ओल्ड एरिया येतो 140 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि मग इथे डिफरन्स लक्षात येईल दोन्हीमधला की 81 सेंटीमीटर स्क्वेअरनी काय असणार आहे, जास्त असणार आहे नवीन एरिया. लास्ट क्वेश्चन घ्या. घड्याळाकडे बघू नका, मी बघतोय. थोडंसं हेच लागेल, वेळ लागेल शेवटच्या प्रश्नाला. चेक करायचं. ठीक आहे, क्वेश्चन बघूया पुढचं. ॲन अल्टिट्यूड ऑफ अ ट्रायंगल. ट्रायंगल कुठे आला नव्हता याच्यामध्ये आतापर्यंत. अल्टिट्यूड आणि बेस आहे म्हणजे नक्कीच राईट अँगल ट्रायंगल असणार आहे, ते समजतं आपल्याला. ॲन अल्टिट्यूड ऑफ अ ट्रायंगल इज ॲन triangle is 5/3 the length of its corresponding base. 5/3 the length of its corresponding base. If the altitude were increased by 4 centimeter, if the centimeter altitude increase केले and the base be decreased by 2 centimeter and the base be decreased by 2 centimeter, the area of the triangle would remain the same. Same. Find the base and altitude of the triangle. Find the base and बघा इथे ट्रायंगलचं काहीतरी कमी जास्त केलेलं आहे, पण ज्यावेळेस विचारलेलं असतं बेस आणि अल्टिट्यूड त्यावेळेस ती ओरिजिनल ट्रायंगलचीच विचारलेली असते. कोणी असं म्हणत असेल की चेंज झाल्यानंतर कमी जास्त केल्यानंतरची लेंथ किंवा अल्टिट्यूड आणि बेस फाइंड करायचे तर क्वेश्चनमध्ये तसं विचारतील. इथे जर सांगितलेलं नाही आहे की चेंज झाल्यानंतरची फाइंड करा किंवा न्यू फाइंड करा, याचा अर्थ ती अगोदरची गिवन रेक्टँगलची, जशी इथे गिवन रेक्टँगलची लेंथ आणि ब्रीथ फाइंड केली तसं इथे अल्टिट्यूड आणि बेस गिवन ट्रायंगलचा फाइंड करायचं आहे.
हे लक्षात ठेवा. न्यू रेक्टँगलचा किंवा न्यू ट्रायंगलचे डायमेन्शन्स जर विचारायचे असतील तर क्वेश्चनमध्ये तसं मेन्शन केलेलं असेल. जर केलेलं नाही आहे याचा अर्थ ते ओरिजिनल म्हणजे चेंज करायच्या अगोदरचे डायमेन्शन विचारलेले असणार आहे. आणि मग हा पण क्वेश्चन आपण काय करूया, क्वेश्चन लिहून घ्या अगोदर. बघा, ॲन अल्टिट्यूड ऑफ अ ट्रायंगल इज 5/3 द लेंथ ऑफ इट्स करस्पॉन्डिंग बेस. म्हणजे बेसची जी लेंथ आहे त्याच्या 5/3 5/3 टाइम्स काय आहे, अल्टिट्यूड आहे. हे त्यांनी सुरुवातीला सांगितलं आहे. आणि नंतर इफ अल्टिट्यूड वेअर इन्क्रीज बाय, अल्टिट्यूड 4 सेंटीमीटरनी इन्क्रीज केली आणि बेस 2 सेंटीमीटरनी डिक्रीज केला. इथे तुम्हाला एक क्लिअर असलं पाहिजे. बघा लक्ष द्या. एखादा ट्रायंगलमध्ये एखादा ट्रायंगलची हाईट जी असते बेस कमी आहे आणि मी असा ट्रायंगल काढतो दुसरा ज्याची हाईट कमी आहे तर बेस जास्त असणार आहे. जर दोन्हीचा एरिया इक्वल व्हायचा असेल तर डायमेन्शन कसे चेंज होतात आणि तेच त्यांनी इथे सांगितलं आहे, हॅविंग द सेम एरिया रिमेन्स द सेम. याचा अर्थ असा की दोन्हीचा एरिया सेम होतो आहे. याचा अर्थ बेस जर इन्क्रीज केला तर हाईट कमी होणार आहे आणि हाईट जर इन्क्रीज केली असती तर बेस डिक्रीज झाला असता. हे त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे. आता त्यांनी बेस आणि हाईट न बोलता त्यांनी अल्टिट्यूड आणि बेस बोललेलं आहे. याचा अर्थ तो जो ट्रायंगल आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे, एवढं क्लिअर आहे. आपण सुरुवात कुठून करायची बघा. सुरुवातीला त्यांनी सांगितलं आहे अल्टिट्यूड 5/3 टाइम्स आहे. 5/3 आहे कोणाच्या, तर बेसच्या. त्यामुळं मग बेस जो आहे तो आपण काय म्हणूया, x सेंटीमीटर म्हणूया. म्हणजेच आपल्याला अल्टिट्यूड मिळेल 5/6 सॉरी 5/3 आहे 5/3 टाइम्स ऑफ x. एवढं समजलं का बघा. सेंटीमीटर ही अल्टिट्यूड आली, ही बेस आली. आणि त्यावेळेसचा आपल्याला एरिया इक्वल घ्यायचे आहेत. त्यांनी सांगितलं एरिया ऑफ द ट्रायंगल, दोन्हीचे एरिया इक्वल घ्यायचे. त्यामुळे याचा एरिया लगेच कॅल्क्युलेट करून ठेवूया. एरिया A1 म्हणूया. पहिल्याचा एरिया A1 बेस सॉरी एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय, 1/2 बेस इंटू हाईट किंवा बेस इंटू अल्टिट्यूड. म्हणजेच 1/2 बेस किती आहे, x आहे इंटू अल्टिट्यूड किती आहे 5/3x आहे. आणि मग 5/2 3 6 5/3 x इंटू x काय 5/6x². इक्वेशन 1 हा आला पहिला एरिया पहिल्या ट्रायंगलचा ज्याचा बेस x होता. आणि त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितले त्याच्या 5/3 टाइम्स कोण आहे, अल्टिट्यूड आहे. आणि त्यावेळेसचा एरिया म्हणजे आपलं इक्वेशन 1 मिळालं 5/6x². कसं आलं समजलं का बघा. त्यानंतर त्यांनी काय गंमत केली की अल्टिट्यूड 4 सेंटीमीटरनी इन्क्रीज केली. अल्टिट्यूड 4 सेंटीमीटरनी इन्क्रीज केली. जी अल्टिट्यूड 5/3x होती ती अल्टिट्यूड नवीन म्हणूया आपण, न्यू अल्टिट्यूड किती येणार आहे, तर 5/3x मधून मध्ये प्लस किती, तर 4 सेंटीमीटर. 5/3x प्लस 4 हे चुकायचं नाही. 5x/3 पण चालेल पण प्लस 4 बाजूला सेपरेट असणार आहे. ही झाली अल्टिट्यूड 4 सेंटीमीटरनी इन्क्रीज केली आणि त्यावेळेस बेस काय केलं आहे, डिक्रीज केलं आहे 2 सेंटीमीटरनी. म्हणजे बेस जो आहे तो 2 सेंटीमीटरनी डिक्रीज केला आहे. आपण एवढा घेऊया, जो 1 सेंटीमीटर होता तो किती होणार आहे, x - 2 सेंटीमीटर. म्हणजेच आपला नवीन ट्रायंगल असं काहीतरी येईल. बघा लक्षात येतं का, अल्टिट्यूड हाईट वाढवली आणि बेस कमी केला म्हणजे हा नवीन ट्रायंगल झाला. आणि गंमत अशी आहे, जो ओरिजिनल ट्रायंगल होता त्याचा एरिया आणि अल्टिट्यूड इन्क्रीज केली आणि
बेस डिक्रीज करून मिळणारा एरिया, दोन्ही एरिया काय आहेत, इक्वल आहेत असं त्यांनी पुढे सांगितलं आहे. आपण काय करूया, न्यू अल्टिट्यूड आणि न्यू बेस हे घेऊन यांचा एरिया A2 फाइंड करूया. A2 म्हणजेच एरिया ऑफ न्यू ट्रायंगल म्हणूया, इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बाय न्यू बेस. आता सगळं लिहित नाही मी, नवीन बेस किती आलेला आहे, x-2 सेंटीमीटर, x-2 मल्टिप्लाय बाय नवीन हाईट किती आहे तर 5x/3 + 4. हे अजिबात न चुकता कॅल्क्युलेशन बरोबर असेल तरच पुढच्या गोष्टी सोप्या होणार आहेत. बघा इथे क्रॉस मल्टिप्लाय ॲक्च्युली इथेच करायला पाहिजे होतं, म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊया. म्हणजे 5x + 3 4 = 12 डिवायडेड बाय 3 सेंटीमीटर. म्हणजे हे बरं पडेल क्रॉस मल्टिप्लाय केलेलं पुढचं कॅल्क्युलेशन करायला. म्हणजेच 5x + 12 डिवाइड बाय 3 + 12 डिवाइड बाय 3 सेंटीमीटर ही काय आली, अल्टिट्यूड आली नवीन, आणि हा नवीन बेस आला. 2 सेंटीमीटरनी डिक्रीज केला आणि अल्टिट्यूड 4 सेंटीमीटरनी इन्क्रीज केले. आणि मग हे सिम्प्लिफाय कसं करायचं, हा डिनॉमिनेटर 3 सगळ्यांचा आहे, 1/2 ला मल्टिप्लाय करूया, 1.23 6 येईल, बाजूला ठेवूया. आणि इथे x-2 नी कुणाला मल्टिप्लाय करायचं आहे, 5x + 12 ला. दोन ब्रॅकेट कशी मल्टिप्लाय करतो, पहिल्यांदा x नी मल्टिप्लाय करूया. जे पहिल्यांदा कॅल्क्युलेशन करतायत त्यांच्यासाठी लक्ष द्या. x नी 5x ला मल्टिप्लाय केलं तर 5x² येणार आहे, x नी 12 ला मल्टिप्लाय केलं तर 12x येणार आहे. नंतर -2 नी मल्टिप्लाय करायचं आहे, -2 मल्टिप्लाय बाय 5x म्हणजेच -10x येईल, आणि -2 मल्टिप्लाय बाय +12 म्हणजेच -24 येईल. हे चुकायचं नाही आहे. आणि जर हे कॅल्क्युलेशन बरोबर येत असेल तर 1/6 × 5x², 12 - 10 म्हणजेच 2x - 24. आणि मग ह्याच्यामध्ये 6 नी प्रत्येकाला डिवाइड नाही करू शकत आहे. इक्वेशन 2 असंच छान दिसतं आहे. हा एरिया आला नवीन ट्रायंगलचा आणि हा एरिया आला जुन्या ट्रायंगलचा. आणि त्यांनी सांगितले दोन्ही एरिया काय आहेत तर सेम आहेत. याचा अर्थ फ्रॉम गिवन कंडिशन किंवा गिवन दॅट बोथ एरियाज आर इक्वल. सेम therefore a1 is equal to a2 म्हणजेच 5/6x², 5x² / 6 चालेल, इज इक्वल टू 1/6 टाइम्स ऑफ 5x² + 2x - 24. हे 1/6 इथे दोन्ही साईडला 6 ने मल्टिप्लाय केलं, 6 कॅन्सल झाले. म्हणजेच therefore 5x² इज इक्वल टू 1 इज टर्मला मल्टिप्लाय केलं 5x² + 2x - 24. 5x² बोथ साईडला कॅन्सल झाले, किंवा इकडचे 5x² इकडे आले, मायनस झाले, कॅन्सल झाले. 2x - 24 इज इक्वल टू 0. इथे राहणार 2x - 24 इज इक्वल टू 0. therefore 2x इज इक्वल टू 24. x ची व्हॅल्यू येईल 12, 2 नी डिवाइड केल्यावर. x ची व्हॅल्यू म्हणजेच काय मानलं होतं आपण, याचा बेस मानला होता. आणि अल्टिट्यूड काय आहे 5/3 टाइम्स ऑफ x. therefore बेस इज इक्वल टू x इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. आणि मग अल्टिट्यूड इज इक्वल टू बोला 5/3. एक मिनिट हां, x ची व्हॅल्यू 12 इथे टाकूया. म्हणजेच 5/3, 3 4 = 12 आणि 5 4 = 5 × 4 5 20 सेंटीमीटर. कशाची व्हॅल्यू मिळाली, अल्टिट्यूड. अल्टिट्यूड आली 20 सेंटीमीटर आणि बेस आला 12 सेंटीमीटर. आणि मग हे बरोबर आहे का हे चेक करायचं असेल तर x ची व्हॅल्यू 12 सेंटीमीटर इथे टाका, छानपैकी एरिया मिळेल काहीतरी. 12² 144, त्याला 5/6 ने मल्टिप्लाय करा आणि x ची व्हॅल्यू इथे टाका. कुठे आला इक्वेशन 2 इथे, x ची व्हॅल्यू इथे टाका, सिम्प्लिफाय करा. जेवढा आन्सर इथे आलं पाहिजे येत असेल तेवढंच आन्सर इथे येत असेल तर हे सगळा केलेला खेळ बरोबर आहे. हां सॉरी, तुझा जो प्रॉब्लेम होता तो कुठून सुरू होतो माहिती आहे, इथे 2 सेंटीमीटरनी डिक्रीज केल्यावर नवीन बेस आला आहे हा x-2 सेंटीमीटर. आपण सुरुवात केलेला बेस हा 1 सेंटीमीटर आहे. म्हणजे ओरिजिनल जो ट्रायंगल आहे सुरुवातीचा त्याचा बेस किती आहे x आहे.
नंतर त्यांनी क्वेश्चनमध्ये पुढे सांगितलं की एक्स कितीने डिक्रीज केला, तर बेस 2 सेंटीमीटरने, आणि अल्टिट्यूड कशाने इन्क्रीज केला, 4 सेंटीमीटरने. म्हणून जो अल्टिट्यूड अगोदरचा होता 5/3x तो काय झाला 5/3x + 4 सेंटीमीटर, आणि बेस जो अगोदरचा होता x तो झाला x - 2 सेंटीमीटर. म्हणजे नंतरची कंडिशन तुझ्या डोक्यात आहे, बरोबर आहे का स्वरित? हो सर, हो सर. हां, तू नंतरच्या डायमेन्शनवर जास्त विचार करतो. मागच्या वेळेस तू विचारलं होतं की जी लेंथ आणि ब्रीथ फाइंड करायची आहे, जे फाइंड करायचं आहे ते नवीन फाइंड करायचं का जुनं फाइंड करायचं, तर असाच क्वेश्चन होता. त्यावेळेस मी सांगितलं होतं की ओल्ड व्हॅल्यू फाइंड करायच्या, ओरिजिनल व्हॅल्यू फाइंड करायच्या. आणि आतासुद्धा मग ओरिजिनल बेस कोणता आहे, तर एक्स आहे. तरी तुला प्रश्न पडतोय की नवीन बेस का नाही फाइंड करायचा x - 2. ठीक आहे, थोडासा क्वेश्चनकडे बघून विचार करता आला पाहिजे. आपल्या मनाने आपल्याला नवीन नवीन सगळं आवडतं, ठीक आहे, तरीसुद्धा ओल्ड इज गोल्ड.